सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड्स सुद्धा. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे हब्रिस. हब्रिसचं मीनिंग बघूया. मीनिंग काय आहे? एक्सेसिव्ह प्राईड और सेल्फ कॉन्फिडन्स ऑफन लीडिंग टू अ डाऊनफॉल. म्हणजेच एक प्रकारचा अभिमान असणे किंवा घमेंड असणे स्वतःवर. म्हणजेच काय असणे? सेल्फ कॉन्फिडन्स असणे, जो की नंतर काय होतो तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलून जातो. तर हब्रिस म्हणजे काय होते? एकतर एक्सेसिव्ह प्राईड और सेल्फ कॉन्फिडन्स ऑफन नंतर काय होतं जो की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलून जातो. तर त्याला काय म्हणतात? हब्रिसला मराठीमध्ये एकतर गर्व म्हणतात किंवा घमेंड असं म्हणतात किंवा अभिमान सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, हब्रिस म्हणजे काय होते? गर्व असणे, स्वतःवर गर्व असणे किंवा उद्धटपणा, अभिमान आणि घमंड. ओके, घमंड. सो हब्रिस म्हणजे होते गर्व, अभिमान आणि घमंड किंवा उद्धटपणा असं म्हणू आपण. सिनोनिम्स आहेत व्हॅनिटी, ॲरोगन्स, कन्साइडनेस, प्राईड, सेल्फ इम्पॉर्टन्स आणि हॉटनेस. ओके, अँटोनिम्स आहे मॉडेस्टी, ह्युमिलिटी, रिस्पेक्ट, टिमिडिटी, शायनेस, अनप्रिटेन्शियसनेस आणि मीकनेस. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स कशाचे? हब्रिसचे. हब्रिस म्हणजे होते एकतर सेल्फ कॉन्फिडन्स असणे, गर्व असणे, अभिमान असणे, उद्धटपणा असणे किंवा घमेंड असणे. नेक्स्ट वर्ड आहे मॅक्सिम. मॅक्सिम म्हणजे काय होते? तर एक मराठीमध्ये आपण जे म्हण म्हणतो, जसं म्हण म्हणजे आपण एखादी काय म्हणू की आयत्या बिळात नागोबा किंवा तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं. ह्या काय आहेत? मराठीमधल्या म्हणी आहे. ओके, सो हा म्हणी म्हणजे काय होते? इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे मॅक्सिम. जे आपण मराठीमध्ये म्हणी म्हणतो त्याला, त्याच म्हणींना काय म्हणते इंग्लिशमध्ये? मॅक्झिम किंवा प्रोवर्ब्स. तर मॅक्झिम म्हणजे होते म्हण किंवा सामान्य सत्य किंवा आचार, नियम व्यक्त करणारे एक लहान किंवा संक्षिप्त विधान म्हणजे सेंटेन्स. ओके, तर सामान्य सत्य किंवा आचारचे नियम जे व्यक्त करणारे एखादा लहान सेंटेन्स जो असतो, एखादा लहान विधान जो असतो त्याला काय म्हणतो आपण? मॅक्सिम असं म्हणू. आणि मॅक्सिमला काय म्हणतात? म्हण. तर मीनिंग काय आहे? अ शॉर्ट वेल नोन सेइंग दॅट एक्सप्रेस अ जनरल ट्रूथ और पीस ऑफ ॲडवाइस. ओके, जे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलेलं आहे तेच आहे हे इंग्लिशमध्ये मीनिंग. शॉर्ट वेल नोन सेइंग म्हणजेच एक सामान्य सत्य जो की आचार नियम व्यक्त करतो एका लहान किंवा संक्षिप्त विधानाचा. सिनोनिम आहे ॲफोरिझम, प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे पण म्हणच होते. ॲडेज, इपिग्राम आणि मोटो. अँटोनिम आहेत ॲक्शन, एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन आणि मूवमेंट आणि प्रॅक्टिसेस. सो हे आहेत अँटोनिम्स कशाचे? मॅक्झिमचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्नोबेरी. स्नोबेरीचं मीनिंग काय आहे? तर द बिहेवियर और ॲटिट्यूड ऑफ पीपल who think they are better than others, especially in matters of taste or social status. म्हणजेच जो शिष्ट आहे, ज्याला असं वाटतं की बाकीचे जे पण व्यक्ती आहे, बाकीचे जे पण पीपल आहे त्यांच्यापेक्षाच मी खूप श्रेष्ठ आहे, त्याला काय म्हणतात वन वर्ड मध्ये? स्नोबेरी. ओके, सो स्नोबेरी म्हणजे काय होते? एकतर गुंडगिरी पण म्हणू शकतो आपण किंवा स्वयशिष्ट किंवा अहमन्य माणूस. ओके,
स्नोबेरी म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा, जो की दुसऱ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू स्नोबेरी इंग्लिशमध्ये. सिनोनिम आहे एलिटिझम, प्रिटेन्शन, कंडेन्सेशन, हॉन्टनेस आणि ॲरोगन्स. ओके, सेम स्नोबेरी आणि जो आपण फर्स्ट वर्ड घेतलेला आहे हब्रिस याचं थोडंफार सेमच मिनिंग आहे. अँटोनिम्स आहेत ह्युमिलिटी, मॉडेस्टी, ॲक्सेप्टन्स, ओपननेस आणि रिस्पेक्ट. ओके, स्नोबेरी आणि हब्रिसचा असा सेमच मिनिंग आहे, जो की असतो अहंकार असणे, म्हणजे स्वतःला खूप श्रेष्ठ समजणे, त्याला आपण स्नोबेरी आणि हब्रिस असं म्हणू. नेक्स्ट वर्ड बघूया, हाउंडेड. हाउंडेडचं मिनिंग काय आहे तर टू हरास, परस्यू और प्रेशर समवन relentlessly, often causing distress. म्हणजेच कुणाला खूप त्रास देणे, कुणाला छळणे, त्याला आपण काय म्हणू हाउंडेड. किंवा एखाद्यावर सतत दबाव टाकणे म्हणजे त्याला प्रेशराइज करणे, त्याला आपण हाउंडेड असं म्हणू. सो हाउंडेडचं मीनिंग काय आहे मराठीमध्ये, त्रास देणे किंवा छळणे किंवा हात धुवून मागे लागणे. आपण असं पण म्हणू शकतो की एखाद्यावर सतत दबाव टाकणे. ओके, सो हाउंडेडचं मिनिंग आहे एखाद्याला छळणे, त्रास देणे किंवा त्याच्यावर त्याला प्रेशराइज करणे. सो सिनोनिम काय आहे, पर्सिक्युटेड, चेस्ड, टॉर्मेंटेड, परस्यूड, प्रेशर्ड आणि हॅरास्ड. यांचे अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स आहेत कम्फर्टेड, रिअश्युर्ड, लेफ्ट अलोन, काम किंवा रिलाइव्ड. हे आहेत अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे प्लॅगिरिस्ट. प्लॅगिरिस्ट म्हणजे काय असते तर अ मीनिंग हु अ पर्सन हु स्टील्स द रायटिंग ऑफ अदर्स. म्हणजेच त्याला काय म्हणू आपण प्लॅगरिस्ट असं म्हणू. समजा एक लेखक आहे, एखाद्या लेखकाने काय केलेलं आहे, जो मूळ लेखक आहे त्याचं जे साहित्य आहे ते चोरलेलं आहे आणि त्याची प्रती बनवल्या आणि स्वतःचं नाव टाकून तो त्याला प्रसिद्ध करत आहे किंवा विकत आहे. तर तो काय होतो, जो माणूस हे सगळं करत आहे, चोरून एखाद्याचं लेखणी चोरून त्याला स्वतःचं नाव देऊन प्रसिद्ध करतो, त्याला आपण म्हणू प्लॅगरिस्ट. ओके, सो अ पर्सन हु स्टील्स द रायटिंग ऑफ अदर्स. म्हणजेच दुसऱ्या लेखकाचं काम जे आहे, लेखन जे आहे, त्याला चोरून स्वतःचं नाव देऊन त्याला प्रसिद्ध करणे, त्याला आपण म्हणू प्लॅगरिस्ट. जो व्यक्ती आहे त्याला प्लॅगरिस्ट असं म्हणतात. ओके ओके, लिहून द्यायची गरज नाही आहे, लक्षात ठेवा की समजा जो एखादा लेखक आहे, ठीक आहे लिहून देते, एखाद्या लेखकाची मूळ साहित्य कृती दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करून ओके, बाकीचे इकडे लिहिते, ती स्वतःची असल्यास भासवणे. ओके, सो काय म्हणतात त्याला, त्या व्यक्तीला प्लॅगरिस्ट असं म्हणतात. नेक्स्ट आहे ॲस्थेटिक्स. ॲस्थेटिक्सचं मिनिंग काय आहे, द ब्रांच ऑफ फिलॉसॉफी कन्सर्न्ड विथ द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ ब्युटी. ब्युटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय होते, सौंदर्य. ओके, स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ ब्युटी स्पेशली इन आर्ट्स. म्हणजेच जे सौंदर्य शास्त्र असतं
त्याला काय म्हणू आपण, ॲस्थेटिक्स. तर ॲस्थेटिक्सला काय म्हणतात, सौंदर्य शास्त्र किंवा सौंदर्य विषयक किंवा कला विषयक. कला म्हणजे आर्ट्स. ओके. सो सौंदर्य विषयक किंवा कला विषयक जे स्टडी असते, प्रिन्सिपल्स असतात, त्याला काय म्हणतो आपण, ॲस्थेटिक्स असं म्हणू. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट आहे आपला कंपोजिटर हा वर्ड. तर ऑप्शन ए बी सी डी मधनं ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे. कंपोजिटरची स्पेलिंग काय आहे, COMPOSITOR. सो कंपोजिटर म्हणजे काय होते, एखादा पर्सन जो मॅगझिन किंवा बुक्स करता सेंटेन्सेस किंवा वर्ड्स जो अरेंज करतो त्याला काय म्हणू आपण, कंपोजिटर. ओके. अ पर्सन whose job is to arrange the letters, words and sentences etc. of a book or magazine. ओके. तर असा पर्सन जो बुक किंवा मॅगझिन करता लेटर, वर्ड्स किंवा पॅरेग्राफ अरेंज करतो त्याला आपण कंपोजिटर असं म्हणू. नेक्स्ट वर्ड आहे कंट्रोलमेंट. कंट्रोलमेंट ऑप्शन बी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे, CONTROLMENT. तर कंट्रोलमेंट म्हणजे काय होते, नियंत्रण किंवा अंकुश लावणे कोणावर पण, तर त्याला काय म्हणू आपण, कंट्रोलमेंट. नियंत्रण. कंट्रोलमेंट जर तुम्ही पाहिला कुठे वर्ड, तुम्हाला जर त्याचा अर्थ नाही माहित आहे तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये येतो आहे हा कंट्रोल. कंट्रोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे नियंत्रण होते, तर कंट्रोलमेंट म्हणजे काय होते, नियंत्रण. ओके. सो अंकुश, आदेश देणे. आता जसं आपल्यावर कोणी कंट्रोल करत आहे तर आपल्याला काय करत आहे, आदेश देत आहे किंवा आवरणे, आवरण घालणे. ओके. सो कंट्रोलमेंटचं मिनिंग आहे एकतर आवरण घालणे, आवरणे, आदेश देणे, अंकुश किंवा नियंत्रण. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट क्लीन ब्रेक. क्लीन ब्रेक हा आपल्या आधीच्या सेशन मध्ये झालेला आहे, तरी तुम्हाला एकदा सांगून देते मी क्लीन ब्रेक म्हणजे काय होते. तर इफ यू मेक अ क्लीन ब्रेक, यू ब्रेक अवे कम्प्लिटली फ्रॉम समथिंग. म्हणजेच तुम्ही त्या गोष्टीपासून काय घेत आहे, विराम घेत आहे, कम्प्लिटली एंड करत आहे किंवा सेपरेट होत आहे असं सुद्धा म्हणू. ओके. कम्प्लिटली ब्रेक घेणे, कम्प्लिटली सेपरेट होणे, कम्प्लिटली एंड करणे, विराम घेणे, त्याला आपण क्लीन ब्रेक असं म्हणू. एखाद्या गोष्टीपासून पूर्णपणे विभक्त होणे, त्याचा अर्थ होतो क्लीन ब्रेक. नेक्स्ट बघूया कम क्लीन. कम क्लीनचं मिनिंग काय आहे, इफ समवन कम्स क्लीन अबाउट समथिंग दे ऍडमिट टू डिसीट और रॉंगडुइंग. म्हणजेच काय केलेलं आहे, त्यांनी त्याची चूक मान्य केलेली आहे, म्हणजेच काय झालेला आहे तो कम क्लीन. त्यांनी कन्फेस केलेला आहे, जे पण त्यांनी चूक केलेला आहे आधी ते त्यांनी सगळ्यांसमोर कन्फेस केलेलं आहे, सांगितलेलं आहे की मी इथे चुकलो आहे, ते म्हणजे काय होते कम क्लीन. ओके. कम क्लीनचं मिनिंग काय आहे, चूक मान्य करणे. ओके. चूक मान्य करणे किंवा आपण म्हणू कन्फेस एव्हरीथिंग. ओके. सो कम क्लीनचं मिनिंग काय आहे, कन्फेस एव्हरीथिंग म्हणजे चूक मान्य करणे होते. क्लीन ब्रेक म्हणजे होते की पूर्णपणे जे पण आहे गोष्टी त्याच्यापासून विभक्त होणे, विराम घेणे, एंड करून टाकणे कम्प्लिटली किंवा सेपरेट होऊन जाणे. नेक्स्ट कंट्रोलमेंट आपण पाहिलेला. कंट्रोलमेंटचं मिनिंग काय आहे, एकतर आवरण घालणे होते, नियंत्रण घालणे, अंकुश घालणे, आवरणे असं होतं. कंपोजिटर म्हणजे जो मॅगझिन, बुक करता लेटर्स,
वर्ड्स आणि पॅरेग्राफ अरेंज करतो त्याला आपण कंपोजिटर असं म्हणू. नेक्स्ट ऍस्थेटिक आपण पाहिलेलं वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. तर ऍस्थेटिक म्हणजे होते एकतर सौंदर्यशास्त्र, सौंदर्यविषयक किंवा कलाविषयक. प्लॅगरिस्ट म्हणजे काय होते, तर एखादा लेखक आहे त्याची जे मूळ साहित्य कृती आहे त्याला चोरून स्वतःचं नाव देऊन त्याला प्रसिद्ध करणे आणि त्याला असं भासवणे की ही माझी स्वतःची साहित्य कृती आहे, त्याला आपण म्हणू प्लॅगरिस्ट. नेक्स्ट आपण वर्ड पाहिलेले आहे हब्रिस. हब्रिस म्हणजे होते गर्व, उद्धटपणा, अभिमान आणि घमंड. मॅक्सिम मध्ये म्हणजे काय होते, म्हणी जसं आपण म्हणतो आयत्या बिळात नागोबा किंवा तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं, अशा बऱ्याचशा म्हणी आहे मराठीमध्ये. सो ते जे म्हण असतात त्याला काय म्हणतो आपण मॅक्झिम. मॅक्झिम म्हणजे प्रोवर्ब सुद्धा म्हणू आपण त्याला. स्नोबेरी म्हणजे काय होते, तर गुंडगिरी करणारा जो असतो किंवा स्वयशिष्ट किंवा अहम्य माणूस, तर ज्याला खूप ॲरोगन्स आहे, जो समजतो की बाकीच्यांपेक्षा मीच खूप श्रेष्ठ आहे, तर स्नोबेरी आणि हब्रिस याचं सेम मिनिंग आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. आणि लास्ट आपण पाहिलेलं आहे हाऊंडेड. हाऊंडेड म्हणजे काय होते, एखाद्यावर सतत दबाव टाकणे किंवा त्रास देणे किंवा छळणे, त्याला आपण काय म्हणू हाऊंडेड. ओके. सो याचे एकदा आणखी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही परत वाचून घ्या, मराठी मिनिंग सुद्धा वाचून घ्या आणि तुम्ही आणखी सांगा की तुम्हाला काय याच्यामध्ये समजत नाही आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा की तुम्हाला काय समजत नाही आहे. तसं मी तुम्हाला आणखी त्याला एक्सप्लेन करणार किंवा आणखी सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन सुद्धा करून देणार. ओके. सो अभ्यास करत राहा असंच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स. जी पण एक्झाम्स येणार आहेत, जशी SBI PO येणार आहेत, आता SBI क्लर्क ऑलरेडी चालू झालेली आहे. तर ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू.